आज आपण होळी स्पेशल गुजिया रेसिपी म्हणजेच की करंजी कशी करायची ते पाहणार आहोत. त्याच्यामधलं आतलं सारण बनवणार आहोत. रवा भाजला आहे तुपामध्ये आणि खोबरं खिसून घेतलं आहे, त्यालाही थोडं भाजून घेतलं आहे. आणि जेवढा रवा आहे तेवढं साखरमध्ये विलायची टाकून मिक्सरला फिरवून फिरवून घेतलं आहे. पिठी साखर करून घेतली, ते रव्यामध्ये मिसळून घेतली आहे. मी खव्याच्या बनवत नाही आहे, रव्याचं सारण घालून बनवत आहे. आणि आपण 2 कप मैदा घेतला आहे. मेजरिंग कपाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या घरातल्या वाटीच्या ग्लासच्या साहाय्याने घ्या. चाळून घेतला आहे मी मैदा 2 कप बरोबर. आणि याच्यामध्ये मोहनासाठी तूप वापरायचं आहे. आपल्या खायच्या चमच्याने मी 4 चमचा तूप घातलं होतं 2 कप मैद्याला. बरोबर मोहन आहे. हे मोहन व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्याने आपल्या करंज्या एकदम छान क्रिस्पी होतात, मऊ पण होतात, कडक बनत नाहीत. आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने याच्यामध्ये गोडामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये मीठ टाकलं तर त्याची चव आणखी वाढते. आता आपण पाण्याने मळून घेतलं आहे. रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. झाकून ठेवायचं आहे, फॅनने हडकलं नाही पाहिजे. आणि करंज्यासाठी आपण असा लाटी बनवून घ्यायची आहे आता छोटी छोटी. जेवढी तुम्हाला करंजी लहान मोठी पाहिजे त्यानुसार पाहू शकता असं. करंजीचं जर साचा असेल तुमच्याकडं त्याने बनवा. मी हातानेच बनवत आहे, साच्याने वगैरे नाही बनवत आहे. साच्याने बनवलं तर एकसारखे येतात, हाताने पण येतात, पण साच्याने खूप एकसारखे येतात. आता याला आपण जे रव्याचं सारण बनवून घेतलं, पाणी लावून घ्यायचं कडेनं. आणि जे रव्याचं सारण बनवलं आहे मधलं मी, ते टाकून घ्यायचं. खोबरं वगैरे मी ड्रायफ्रूट वगैरे वापरले नाही आणि खवा पण वापरला नाही, ते जास्त दिवस राहत नाहीत. ह्या वाटलं तर राहतात, काय होत नाही, 8-10 दिवस इजी. असं बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. सर्व अशा मी बनवल्या आहे. वेगवेगळी डिझाईन पण बनवू शकता. मी अशी एक साधी सिंपल डिझाईन बनवून दाखवली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपी कुठल्याही क्षणाला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तेल गरम झालं की मी 4 तळून दाखवले आहेत. मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे ते. सर्व अशाच करून घ्यायचे आहेत. माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.